तर सरकार पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत जमा झाली। नुकसान भरपाई म्हणून देण्यात आलेल्या 70 ते 72 रुपयात काय काय येतं हे जाणून घेण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला। पाहूया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। किती झालंय बिल त्याचं? बिल किती झालं? काय किती बिल तिकडे किती अंदाजे? 500-600 रुपयाचं काय असेल तर माझ्याकडे 80 रुपये आहेत। या 80 रुपयामध्ये तुमच्या दुकानावर काय येतं ते सांगा। काऊन काय येणार नाही? काय येईल? चिल्लर चलर पुढे येतील। 10-10 रुपयाचे पाकिट भेंडी, गवार, दोडकं, कारलं काय जे लागले ते घेता येईल। बरं। 80 रुपयाला एक तणनाशकचं पाकिट घेता येईल। बरं। 20-20 झिरोचं गोणी कशी येईल त्याच्यामध्ये? बरं। अजून काय येईल तुमच्या दुकानामध्ये? 70 रुपये बाजरीचं एखादं बियाण्याचं पाकिट येईल? हा, मजा घ्यायची का? चला काय करायचं? काय म्हणजे मी चॅनल चालू केलं एखादं? नाही, पण मजा कशासाठी घेतो असं तुम्हाला वाटतं? मला काय माहिती? पण काय येईल ते तर सांगा। बाजरी नाही येणार ना? हा, बाजरी कशी येईल 70-80 रुपयात? मग काय येईल? 70-80 रुपये आता मी देतो समजा 110 रुपये किलो। हा, पण किती घ्यायची, किती नाही तेवढं पाहिजे। आता मी शेतकऱ्यांना पण, शेतकरी आहेत माझ्यासोबत, तुम्हालाही विचारतो। वैजापूरच्या एका शेतकऱ्याला 70 रुपयाचा विमा आला 2 एकरासाठी। कसं जगायचं त्याने? कसं करायचं त्याने? त्यांना सांगितलं नाही का गळा असं करायचं म्हणून? तुम्ही शेतकरी आहे, मग कसं करायचं? मग काय करायचं? हेच करावं लागतं, दुसरं काहीच नाही इलाज राहत त्याला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।